एक दिवस ज्ञानोबा निवृत्तीनाथांना म्हणतात, दादा, ज्या माणसांच्या उद्धाराकरता आपण मृत्यू लोकात अवतार घेतला, ती माणसं जर आपल्याला माणसामध्ये येऊ देत नाही, जेणेकरून आपण माणसामध्ये येऊ त्यासाठी पर्याय मार्ग सांगा. त्या प्रसंगाला निवृत्तीनाथांनी सांगितलं, बाळा, हा अधिकार माझा नाही, हा अधिकार आळंदीकरांचा आहे. माणसामध्ये येण्याकरता ज्ञानोबा आळंदीला गेले, हात जोडले, म्हटले, हे ब्रह्मवृंदानो, जेणेकरून आम्ही माणसामध्ये येऊ यासाठी पर्याय मार्ग सांगा. आळंदीकर म्हटले, हा अधिकार आमचा नाही, हा अधिकार कोणाचा आहे? पैठणकरांचा आहे. ज्ञानोबा माणसामध्ये येण्यासाठी पैठणला गेले, दोन्ही हात जोडले, हे ब्रह्मवृंदानो, जेणेकरून आम्ही माणसात येऊ यासाठी पर्याय मार्ग सांगा. त्या प्रसंगाला पैठणकर म्हणतात, आपण तर विठ्ठल पंतांचे दिसतात. ज्ञानोबा म्हटले, होय. पैठणकर म्हणतात, आपल्यासाठीच आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त केलं. ज्ञानोबा म्हटले, होय, आमच्यासाठीच आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त केलं. त्या प्रसंगाला पैठणकर विचारतात, तुझं नाव काय? त्या प्रसंगाला ज्ञानोबा सांगतात, माझं नाव ज्ञानेश्वर. पैठणकर म्हणतात, तूच का ज्ञान देणारा ईश्वर ज्ञानेश्वर? ज्ञानोबा म्हटले, होय, मीच ज्ञान देणारा ईश्वर ज्ञानेश्वर आहे. पैठणकर म्हणतात, नावासाठी करणे आहे का? नावासाठी करणे आहे का? नावासाठी करी मोठे आहे त्रिभुवनी, नाहीतर नाव आहे गंगाधर आणि आंघोळ नाही पुरी. मी झालं सांगत नाही बरं का. नाव आहे शांताबाई आणि भांडायला कधी गप्पच बसत नाही असं म्हणतो. पैठणकर म्हणतात, नावासाठी करणे आहे का? त्या प्रसंगाला ज्ञानोबा सांगतात, समोरून पाणी वाहणाऱ्या वेळाचं नाव सुद्धा ज्ञानेश्वर आहे. ज्ञानदेव म्हणे, तोही माझा आत्मा. पैठणकर म्हणतात, समोरून पाणी वाहणाऱ्या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञानेश्वर आहे. त्याचा आणि तुझा आत्मा एकच आहे. तर तू वेद बोलतो, तो रेडा वेद बोलेल का? ज्ञानोबा म्हटले, होय, मी वेद बोलतो, तो रेडा सुद्धा वेद बोलेल.